दिंडोरी वृत्तांत न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। दिंडोरी तालुक्यात पावसाची हजेरी, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण। गेल्या 2 दिवसापासून वातावरणात बदल होऊन उकाडा जाणवत होता, त्यामुळे नागरिकांच्या शरीराची लाही होत होती। मात्र दुपारनंतर वातावरणात बदल होऊन गार व निर्माण होतात। ऐन दीपावलीचा सण सुरू होताच पावसाने तालुक्यात काही ठिकाणी दमदार तर काही ठिकाणी सौम्य हजेरी लावल्याने नागरिकांमध्ये व शेतकऱ्यांमध्ये कधी खुशी कधी गम पाहायला मिळत आहे। 5 मे पासून सुरू असलेला पाऊस अजूनही शेतकऱ्यांचा पिच्छा सोडत नसल्याने बळीराजा पूर्णतः हवालदिल झालाय। या पावसाने आधीच शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले, त्यामध्ये कांदा, टोमॅटो इतर शेती पिकांचे नुकसान झाले। यातून शेतकरी हळूहळू सावरत असतानाच पुन्हा एकदा हवामान खात्याने इशारा देता शेतकऱ्यांची झोप उडाली आहे। द्राक्ष पंढरी म्हणून ओळख असणाऱ्या या तालुक्यात झालेल्या पावसामुळे आधीच द्राक्ष बागांच्या छाटण्यांना उशीर झाला होता। त्यातच उशीर का होईना शेतकऱ्यांनी ऑक्टोबर छाटणीला सुरुवात करताच पुन्हा एकदा तालुक्यात या अवकाळीचा फटका शेतकऱ्यांना बसत असून शेतकऱ्यांनी करायचे काय असा प्रश्न पुढे आलाय। पडत असणाऱ्या या पावसामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खालावली असून दिवाळी देखील शेतकऱ्यांची पावसात व चिंतेत जात असल्याने या दिवाळी सणाचा आनंद देखील निसर्गाने हिरावून घेतलाय। सायंकाळी पडणाऱ्या या पावसाने बाजारपेठेत दिवाळी सणाला लागणाऱ्या व्यापाऱ्यांच्या साहित्याचे देखील नुकसान केले। आधीच बाजारपेठांमध्ये ग्राहक वर्गाची गर्दी नाही, त्यातच पाऊस, त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये देखील नाराजीचे वातावरण पाहायला मिळत आहे। शिवाय ऐन दीप उत्सवाच्या सणामध्ये बत्तीही गुल झाल्याने नागरिकांच्या आनंदावर विरजण पडले आहे। त्यात शासनाने शेतकऱ्यांना झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानाची भरपाई देणार असल्याचे जाहीर केले, मात्र अजूनही शेतकऱ्यांना मदत मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळत आहे। दिंडोरी वृत्तांत न्यूज विभागीय संपादक बापू चव्हाण, दिंडोरी।